नमस्कार. जमलेल्या सर्व नाशिक औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकारी, कर्मचारी तथा वसाहतवासियांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपल्या नाशिक औष्णिक विद्युत केंद्रातून अनेक अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. आपण सर्वांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देण्यासाठी जमलो आहोत. तर आपले आजचे पहिले सेवानिवृत्त होणारे अधिकारी श्री प्रशांत पद्माकर कुलकर्णी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता. श्री पी कुलकर्णी साहेब यांचा जन्म 21 मे 1968 रोजी खानदेशातील नंदुरबार येथे झाला. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण प्राथमिक विद्यामंदिर धुळे येथून पूर्ण केले, तर माध्यमिक शिक्षण किसान हायस्कूल सिंदखेडा जिल्हा धुळे येथून पूर्ण केले. 11वी व 12वीचे शिक्षण GRCT हायस्कूल धुळे येथून उत्कृष्ट गुणांनी पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज औरंगाबाद येथून इलेक्ट्रिकल विषयात डिप्लोमा पूर्ण केला. नोकरीच्या शोधात असताना त्यांना बजाज ॲटो या औरंगाबाद स्थित कंपनीमध्ये नोकरी मिळाली. तेथे त्यांनी 2 वर्ष आपली सेवा दिली. सन 1991 हे त्यांच्या आयुष्यातील सुवर्णपान ठरले, कारण याच वर्षी त्यांना तत्कालीन MSCB बोर्डामध्ये निवड झाली. सुरुवातीला त्यांची नियुक्ती भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र येथे झाली. भुसावळ येथे त्यांनी तब्बल 27 वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे सेवा बजावली. सब इंजिनियर म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज अतिरिक्त कार्यकारी अभियंता या पदापर्यंत येऊन पोहोचला आहे. भुसावळ येथे कार्यरत असताना त्यांनी संच क्रमांक 1 ते संच क्रमांक 5च्या संच नियंत्रण कक्षात सेवा दिलेली आहे. त्यानंतर बॉयलर बेसमेंट, टर्बाईन बेसमेंट, स्लरी पंप, बूस्टर पंप अशा विविध विभागांमध्ये कार्य करण्याची संधी त्यांना मिळाली. या सर्व ठिकाणी कार्यरत असताना त्यांनी विविध ऑक्झिलरीजचे सखोल ज्ञान आत्मसात केले. सन 2015 पासून त्यांनी आपली संपूर्ण सेवा संच नियंत्रण कक्षात दिली. त्यांच्या सेवा काळात त्यांना 2009 मध्ये सहाय्यक अभियंता, 2021 मध्ये उपकार्यकारी अभियंता आणि नुकतेच 2024 मध्ये अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नतीही मिळालेली आहे. सन 2018 मध्ये त्यांची बदली नाशिक औष्णिक विद्युत केंद्र येथे झाली. येथे त्यांनी PCR 3 आणि PCR 5 मध्ये सेवा बजावली असून सध्या ते संच क्रमांक 3 मध्ये कार्यरत आहेत. आपल्या सहकार्यांशी खेळीमेळीचे वातावरण राखत संच नियंत्रण कक्षातील कामकाज शांत सुरळीत ठेवण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. विविध आपत्कालीन परिस्थिती ते अतिशय शांत डोक्याने हाताळतात. टर्बाईन व संबंधित ऑक्झिलरीजवर त्यांचे विशेष लक्ष असते. कुलकर्णी साहेब हे केवळ उत्कृष्ट अभियंता नसून बहुआयामी कलावंत देखील आहेत. त्यांनी पॉलिसी सर्कलमध्ये विविध पारितोषिके प्राप्त केलेली आहेत. नागपूर, चेन्नई विविध ठिकाणी त्यांनी स्थापन केलेल्या टीमने महानिर्मितीसाठी अनेक पुरस्कार मिळवून दिलेले आहेत. त्यांना संगीताची विशेष आवड असून त्यांनी संगीत विशारद ही पदवी प्राप्त केली आहे. ते उत्तम तबलावादक आहेत. तसेच ते एक उत्कृष्ट नाटककार असून विविध नाटकांमध्ये त्यांनी चित्तथरारक भूमिका साकारलेल्या आहेत. त्यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचे झाल्यास त्यांच्या आई गृहिणी होत्या व वडील नायब तहसीलदार पदावरून सेवानिवृत्त झाले होते. 1993 मध्ये त्यांचा विवाह अंमळनेर येथील रक्षा मॅडम यांच्याशी झाला. रक्षा मॅडम यांनी BA पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून महानिर्मितीच्या या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी कुलकर्णी साहेबांना मोलाची साथ दिली आहे. आयुष्यातील अनेक चढउतार, अनेक कठीण प्रसंग या दाम्पत्याने खंबीरपणे एकत्र पार केले. ड्युटीनंतरचा मोकळा वेळ कुलकर्णी साहेब नाटक आणि संगीतात रमवून घालत असत आणि त्यामध्ये रक्षा मॅडम यांचे विशेष सहकार्य त्यांना लाभले. रक्षा मॅडम यांनाही गायनाची आवड असून हे दाम्पत्य गायन, नाटक आणि तबलावादन या कलांमध्ये विशेष पारंगत आहे.
त्यांना पर्यटनाची देखील विशेष आवड असून दिल्ली, कुलू मनाली, शिमला आणि विविध पर्यटन स्थळांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. नाशिक येथील वसाहतीतील पीस पार्क परिसरात हे दाम्पत्य नेहमी आनंदाने फेरफटका मारताना दिसतच असते. त्यांना 2 अपत्ये आहेत. मोठी कन्या प्रियंका कुलकर्णी हिने MBAचे शिक्षण पूर्ण केले असून ती सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे व धाकटा मुलगा ऋषिकेश कुलकर्णी याने भोपाळ येथील आयसरमधून MS फिजिक्सचे शिक्षण पूर्ण केले असून तो सध्या अमेरिकेतील डेलावेअर युनिव्हर्सिटी येथे पुढील शिक्षण घेत आहे. कुलकर्णी साहेबांनी नाशिकच्या पंचवटी विभागात स्वतःचे घर उभारलेले आहे. धार्मिक वृत्ती, शांत स्वभाव, कर्तव्यनिष्ठा आणि कलाप्रेम या गुणांमुळे श्री व सौ कुलकर्णी हे सर्वांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून आहेत. अशा कर्तृत्ववान, मनमिळावू, बहुगुणी व्यक्तिमत्वाला सेवानिवृत्तीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी रक्षा प्रशांत कुलकर्णी. सर्वात प्रथम तर मी महाजेनको कंपनीचे खूप खूप आभार मानते की माझ्या मिस्टरांना त्यांनी त्यांच्या कंपनीत 35 वर्ष सर्व्हिस करण्याचा जो चान्स दिला त्याबद्दल खरंच खूप मनापासून आभार. त्यांच्यामुळे आम्ही अतिशय म्हणजे मान सन्मानाने आणि समृद्ध जीवन जगू शकलो. तसंच मुलांना चांगलं उच्च शिक्षण देऊ शकलो. त्याच्यानंतर अतिशय कॉलनीतलं वातावरण खेळीमेळीचं आणि आनंदाचं होतं. खूपच हेल्दी वातावरण होतं. तसंच कॉलनी अतिशय शांत आणि थंड, खूप सुंदर वातावरण होतं. आम्हाला खूप म्हणजे कॉलनी सोडायची कधी इच्छा होत नाही आणि होणारही नाही, पण आता ते सेवानिवृत्त होत आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी सोडाव्या लागतील. प्रशांत आणि त्यांचं म्हणजे स्वभावाचं वैशिष्ट्य म्हणजे ते अतिशय शांत, मनमिळावू आहेत आणि ड्युटीवरही अतिशय म्हणजे कामात चोख असायचे. ते सगळे त्यांची मित्रमंडळी सांगतातच. प्रशांत कुलकर्णींना तर मनापासून मी खूप सेवानिवृत्तीबद्दल शुभेच्छा देते आणि त्यांना आत्तापर्यंत जो काही त्यांच्यात ज्या कला आहे त्याला वेळ देता आला नाही, तो वेळ देता आला पाहिजे. आणि त्यांनी आम्हाला एकदा विदेशवारी म्हणजे पर्यटन करून आणावं ही खूप इच्छा आहे. तर तो वेळ त्यांनी आम्हाला द्यावा आणि त्यांच्या पुढील सुखी निरोगी आयुष्यासाठी परत एकदा शुभेच्छा देते. धन्यवाद. नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी. बाबांना सेवानिवृत्तीचे खूप खूप शुभेच्छा. MSCBचे खूप खूप आभार. आणि परत एकदा मी बाबांना हेच सांगेल की बाबा तुम्ही खूप मेहनत केली, आमची काळजी घेतली, पण आता झाला, आता रिटायर व्हा आणि आराम करा, तुमच्या सगळ्या इच्छा हौसमौस पूर्ण करा. खूप खूप थँक्यू आणि आय लव्ह यू. आपले पुढील सेवानिवृत्त होणारे अधिकारी श्री नितीन जगन्नाथ सैंदाने, उपकार्यकारी अभियंता. श्री नितीनजी सैंदाने यांचा जन्म 1 जून 1968 रोजी जळगाव येथे झाला. त्यांनी आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण लाना हायस्कूल जळगाव येथून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी गव्हर्मेंट पॉलिटेक्निक कॉलेज जळगाव येथून अभियांत्रिकी पदविका संपादन केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात असताना त्यांनी लीगार्ड या नामांकित इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स निर्मिती करणाऱ्या कंपनीमध्ये अभियंता म्हणून काही वर्ष सेवा दिली. त्यानंतर त्यांच्या आयुष्यातील सुवर्णक्षण आला आणि त्यांनी तत्कालीन MSCB बोर्डामध्ये सब इंजिनियर म्हणून सरळ सेवा भरतीद्वारे निवड झाली. सेवेच्या प्रारंभी त्यांना खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र येथे स्लरी पंप हाऊस विभागात कार्य करण्याची संधी मिळाली. तेथे अवघ्या 6 महिन्यांची सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यांची विभागीय बदली कोळसा हाताळणी विभाग 210 मेगावॅट प्रकल्प येथे झाली. या विभागात 1 वर्ष यशस्वी सेवा दिल्यानंतर त्यांची प्रशासकीय बदली ही नाशिक औष्णिक विद्युत केंद्र येथे करण्यात आली. नाशिक येथे सुरुवातीला त्यांना बूस्टर पंप विभागात 5 महिने सेवा बजावली. खापरखेडा येथील त्यांच्या अनुभवाचा विचार करून तत्कालीन प्रशासनाने त्यांना
पुन्हा कोळसा हाताळणी विभाग येथे नियुक्त केले. येथे त्यांनी मेकॅनिकल मेंटेनन्स, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स, ऑपरेशन, कोल मॅनेजमेंट तसेच CHP ट्रॅक मेंटेनन्स अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय अशी सेवा दिली. त्यांच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा मोठा फायदा नाशिक येथील कोळसा हाताळणी विभागाला झाला. सन 2010 मध्ये त्यांना सहाय्यक अभियंता पदावर पदोन्नती मिळाली आणि त्यांची बदली वैतरणा हायड्रो पॉवर स्टेशन येथे झाली. ऑपरेशन व मेंटेनन्स विभागात त्यांनी तब्बल 6 वर्ष वैतरणा येथे उत्कृष्ट सेवा दिली. त्यानंतर त्यांची पुन्हा बदली नाशिक येथे झाली. सन 2018 मध्ये भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र येथे त्यांना सेवा करण्याची संधी मिळाली. 500 मेगावॅट कोळसा हाताळणी विभागात त्यांनी 5 वर्ष आपले योगदान दिले. परत ते 2023 मध्ये उपकार्यकारी अभियंता या पदावर नाशिक येथे आले. डिसेंबर 2024 मध्ये संच क्रमांक 3 संच नियंत्रण कक्षातील त्यांची नियुक्ती झाली व ते आजपर्यंत तेथे आपली सेवा अतिशय जबाबदारीने यशस्वीरित्या पार पाडत आहेत. सैंदाने साहेबांविषयी विशेष उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे त्यांच्या नेतृत्वातील टीमला नाशिक येथे कार्यरत असताना सलग 5 वर्ष महानिर्मितीमधील ब्लॅक डायमंड अवॉर्ड प्राप्त झाला. तसेच भुसावळ येथे कार्यरत असतानाही त्यांच्या टीमने हा ब्लॅक डायमंड अवॉर्ड पुरस्कार पटकावला. त्यांच्या नावावर आणखीन एक विशेष विक्रम म्हणजे विक्रमी वेळेत 176 पेक्षा अधिक वॅगन अनलोड करण्याचा पराक्रम त्यांनी करून दाखवला. त्यामुळे आपल्या कंपनीला मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा झाला. सैंदाने साहेब हे शैक्षणिक काळापासून उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून ओळखले जातात. महानिर्मिती अंतर्गत आयोजित क्रिकेट स्पर्धांमध्ये सलग 4 वर्ष बेस्ट बॉलर हा किताब त्यांनी पटकावला. तसेच वैतरणा येथे कार्यरत असताना त्यांना उत्कृष्ट क्रिकेटपटू हा सन्मानही प्राप्त झाला. त्यांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल सांगायचे झाल्यास त्यांच्या आई जळगाव येथील नामांकित शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या व वडील हे तहसीलदार पदावर कार्यरत होते. काही वर्षांआधीच त्यांच्या वडिलांचे निधन झालेले आहे. सैंदाने साहेब हे 3 भावांमध्ये ज्येष्ठ असल्याने घरातील अनेक जबाबदाऱ्या त्यांच्यावर आल्या. मात्र त्यांनी त्या सर्व जबाबदाऱ्या आनंदाने आणि यशस्वीरित्या पार पाडल्या. 1992 मध्ये त्यांचा विवाह खानदेशातील धुळे येथील सौ मनीषा मॅडम यांच्याशी झाला. मनीषा मॅडम या पदवीधर असून गृहिणी आहेत. महानिर्मितीच्या या प्रवासात त्यांना मनीषा मॅडम यांची मोलाची अशी साथ लाभली. त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे, वेळेवर डबा पोहोचवणे, त्यांच्या आवडीनिवडी जपणे या सर्व गोष्टी त्यांनी अतिशय प्रेमाने व आनंदाने सांभाळल्या. हे दाम्पत्य वसाहतीमध्ये अत्यंत आनंदाने वास्तव्य करत असून त्यांना पर्यटनाची विशेष आवड आहे. राजस्थान, हैदराबाद, दक्षिण भारत, उज्जैन, ओंकारेश्वर तसेच संपूर्ण भारतभर त्यांनी पर्यटनाचा आनंद घेतलेला आहे. त्यांना 2 अपत्ये आहेत. मोठे सुपुत्र प्रसाद यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेले असून सध्या नामांकित कंपनीमध्ये बेंगलोर येथे कार्यरत आहे व प्रसाद यांच्या पत्नी सौ वनिता यांनी देखील अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेले असून त्या देखील बेंगलोर येथे कार्यरत आहे. यांना आनंदी नावाची 5 महिन्याची गोंडस कन्या आहे. सैंदाने साहेब यांची कन्या अपूर्वा हिने MTechचे शिक्षण पूर्ण केलेले असून ती देखील डिझाईन इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. सेवानिवृत्तीनंतर सैंदाने साहेब व मनीषा मॅडम यांचा पंढरपूर वारी तसेच कैलाश परिक्रमा करण्याचा मानस आहे. तरी आज विभागामार्फत झालेला त्यांचा सत्कार पाहून साहेबांविषयी सर्वांच्या मनात असलेले प्रेम, आदर आणि आपुलकी स्पष्टपणे जाणवते.
अशा कर्तृत्ववान मनमिळावू कार्यतत्पर व्यक्तीला निरोप आज आपण देत आहोत, तरी त्यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, माझे नाव मनोज अशोकराव पाटील, कार्यकारी अभियंता, संचालन विभाग क्रमांक 3, नाशिक औष्णिक विद्युत केंद्र. आज आमच्या विभागातील श्री पी कुलकर्णी आणि NJ सैंदाणे यांचा आज सेवापूर्तीचा कार्यक्रम आहे. सैंदाण्यांविषयी म्हणायचं म्हटलं म्हणजे ते अतिशय कामाबद्दल त्यांचं नेहमीच ते अलर्ट राहिलेलं आहे, सिन्सिअर आहेत. तसेच त्यांच्या कामाविषयी त्यांनी CHPमध्ये बरेचसे त्यांनी चांगले उपक्रम हातात घेऊन त्यांनी CHPचं नेहमी त्यांनी बरी योगदान केलेलं आहे. नंतरच्या काळात त्यांनी आता संचालन क्रमांक 3मध्ये ते आता सध्या काही महिन्यापासून काम करीत आहे. इथेही ते उत्कृष्ट काम करीत आहे. तरी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच पी कुलकर्णी हे आमच्या विभागातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता हे संचालन विभागात PCR इंचार्ज म्हणून काम करीत आहे. त्यांचा बहुतांश काळ हा म्हणजे ऑपरेशनमध्येच गेलेला आहे. पी कुलकर्णी म्हणायचं म्हटलं तेही कामाविषयी त्यांचंही तत्परता आपल्याला दिसूनच येते. कामामध्ये मेहनत, त्याच्यानंतर सदैव हसतमुख राहणारे असे कुलकर्णी साहेब आहेत. कुलकर्णी साहेबांचंही पुढील भावी आयुष्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि 2 शब्द संपवतो. नमस्कार, मी मनीषा नितीन सैंदाणे. माझे मिस्टर 35 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा स्वभाव सांगायचं तर ते अतिशय शांत असतात. नंतर ड्युटीवर असताना घरी काही प्रॉब्लेम आला तर त्यांनी कधीच घराकडे दुर्लक्ष केलं नाही. सुरुवातीला जेव्हा नवीन लग्न होऊन मी नाशिकला आली तेव्हा त्यांचे कपडे पाहून असं वाटायचं की खरंच हे इंजिनियर आहेत का. विचारायचं की अरे प्लांटमधलं आयुष्य किती कठीण आहे. पण एक अभिमान होता की कोळशातनं वीज निर्मिती कशी होतं हे घरी येऊन मुलांना सांगायचं आणि मुलांनाही ते खूप अप्रूप वाटायचं. आम्हालाही खूप त्याचा अभिमान आहे. आपल्या महाराष्ट्रात खेडोपाड्यामध्ये वीज मिळते आणि सगळ्यांना जरी सुट्टी असली तरी आम्हाला कधी सणावाराला सुट्टी मिळत नव्हती. अक्षरशः दिवाळीचे फक्त लक्ष्मीपूजनाला 2 तास सुट्टी काढून घरी येत होते. तेव्हा वाईट वाटायचं, अरे सगळे घरी येत. पण मग दुसरीकडे असंही म्हणायचं की आज हे वीज निर्मिती करतायत म्हणून सगळं जग उजळलेलं आहे. आज यांच्या MSC महाजनकोच्या नोकरीमुळे मुलांना आम्ही एकलऱ्या कॉलनीमध्ये मुलांचं आयुष्य फार समृद्ध झालेलं आहे. त्यांचा चौफेर सगळ्या अंगाने विकास झालेला आहे. नंतर बाहेर कोणालाही सांगितलं की महाजनकोत सर्व्हिसला आहे, प्रत्येकजण असं अभिमानाने आमच्याकडे ताटमानेनं पाहायचं. सगळ्यांना खूप कौतुक होतं. तर आता यांना सेवानिवृत्तीनिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा. आपले पुढील सेवानिवृत्त होणारे अधिकारी श्री विजय गंगाधर पाटील, उपकार्यकारी अभियंता. पाटील साहेब यांचा जन्म 1 जून 1968 रोजी पिंपळगाव जलाल, तालुका येवला येथे झाला. त्यांनी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा खैरगव्हाण येथून पूर्ण केले, तर माध्यमिक शिक्षण सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे घेतले. पुढे त्यांनी शासकीय तंत्रनिकेतन धुळे येथून इलेक्ट्रिकल विषयात अभियांत्रिकी डिप्लोमा पूर्ण केला. पाटील साहेबांविषयी विशेष उल्लेख करावा लागेल तो त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा. प्राथमिक शिक्षणापासून ते डिप्लोमापर्यंत प्रत्येक वर्षी ते आपल्या शाळा व महाविद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत आले. त्यांच्या मेहनतीचा, अभ्यासू वृत्तीचा आणि जिद्दीचा हा उत्तम नमुना आहे. नोकरीच्या शोधात असताना त्यांनी ठाणे येथील केप्रिहन्स इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये 3 वर्षांहून अधिक काळ सेवा दिली. याच काळात त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारीही सुरू ठेवली. अखेर त्यांना तत्कालीन MSCB बोर्डात निवड झाली. सुरुवातीला त्यांची नियुक्ती भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात झाली. तेथे त्यांनी कोळसा हाताळणी विभागात 1 वर्ष सेवा दिली. सन 1992 मध्ये त्यांची बदली नाशिक औष्णिक विद्युत केंद्रात झाली. तेथे सुरुवातीला त्यांनी बॉयलर बेसमेंट विभागात 3 वर्ष कार्य केले. त्यानंतर टर्बाईन बेसमेंट विभागात त्यांची नियुक्ती करण्यात आली. या विभागात त्यांनी 14 वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे व कौशल्याने सेवा बजावली. सन 2010 मध्ये त्यांना टर्बाईन इन्चार्ज या पदाची जबाबदारी देण्यात आली. 1 वर्षानंतर सन 2011 मध्ये
त्यांची बदली ही चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात झाली. तेथेही त्यांनी टर्बाईन इन्चार्ज म्हणून उल्लेखनीय सेवा दिली. काही वर्ष तेथे सेवा पूर्ण करून नाशिक येथे पुन्हा रुजू झाले व मागील 11 वर्षांपासून ते टर्बाईन डेस्क येथे कार्यरत आहेत. या कालावधीत त्यांना उपकार्यकारी अभियंता या पदावर पदोन्नतीही मिळाली. पाटील साहेबांचा उत्साही आणि ऊर्जावान स्वभाव हा त्यांच्या व्यक्तित्वाचा विशेष पैलू आहे. त्यांच्या सहवासात आलेला प्रत्येकजण प्रेरित होतो. प्लांटमधील विविध एमर्जन्सी अत्यंत शांतपणे व शिताफीने त्यांनी हाताळलेल्या आहेत. अनेक वेळा त्यांनी प्लांट ट्रिप होण्यापासून वाचवले आहे. विशेषतः टोटल AC फेल्युअरच्या गंभीर परिस्थितीत त्यांनी दाखवलेले नेतृत्व सर्वांसाठी प्रेरणादायी ठरते. त्यांना रनिंग, रीडिंग तसेच क्रीडा क्षेत्राची विशेष आवड आहे. विद्यार्थी जीवनात ते उत्कृष्ट ॲथलीट होते. शाळा व महाविद्यालयीन विविध स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. आजही महानिर्मितीकडून आयोजित आउटडोर स्पोर्ट्समध्ये ते उत्साहाने सहभागी होतात व आपल्या नाशिक औष्णिक विद्युत केंद्राला विविध पारितोषिके मिळवून देतात. पाटील साहेब हे उत्तम मोटिवेशनल कोच देखील आहेत. नाशिक ट्रेनिंग सेंटरमध्ये त्यांनी PAP तसेच OGT प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिलेले असून विविध डेमो लेक्चर्सही घेतलेले आहेत. त्यांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा लाभ अनेक नवोदित कर्मचाऱ्यांना झालेला आहे. त्यांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल सांगायचे झाल्यास आई गृहिणी असून वडील हे शेती व्यवसाय करत असत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण पूर्ण करून उपकार्यकारी अभियंता या पदापर्यंतचा प्रवास त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. त्यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर 1992मध्ये त्यांचा विवाह सौ कावेरी मॅडम यांच्याशी झाला. सौ कावेरी मॅडम या पदवीधर असून त्यांनी पाटील साहेबांच्या संपूर्ण सेवा प्रवासात खंबीर अशी साथ दिली. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो याची प्रचिती त्यांच्या संसाराकडे पाहिल्यावर निश्चितच येते. हे दाम्पत्य निसर्गप्रेमी असून आपल्या वसाहतीतील निसर्गरम्य वातावरणात रममान होते. त्यांनी उटी, मैसूर, कन्याकुमारी, डलहौसी, वैष्णवदेवी तसेच महाराष्ट्रातील कोकण परिसर अशा विविध पर्यटन स्थळांना भेटी देऊन आनंद घेतलेला आहे. त्यांना 2 अपत्ये आहेत. मोठी कन्या सौ कल्याणी यांनी उच्च शिक्षण पूर्ण केलेले असून त्या विवाहित व गृहिणी आहेत. त्यांचे पती श्री रोहित यांनी MTechचे शिक्षण पूर्ण करून पुणे येथे नामांकित कंपनीमध्ये ते नोकरी करत आहेत. पाटील साहेबांना ज्ञानवी आणि रचित अशी गोड अशी नातवंडे असून त्यांच्यासोबत खेळताना ते स्वतःचे वयही विसरून जातात. पाटील साहेब यांचा सुपुत्र आदित्य यांनी अभियांत्रिकी व MBAचे शिक्षण पूर्ण करून पुणे येथील नामांकित हनीवेल कंपनीमध्ये नोकरी करत आहे. पाटील साहेबांनी नाशिक येथे स्वतःचे घर उभारलेले असून येवला येथे त्यांनी त्यांच्या वडिलोपार्जित मालमत्ताही आहे. अशा कर्तृत्ववान, प्रेरणादायी, अभ्यासू, कर्तव्यदक्ष आणि मनमिळावू व्यक्तिमत्वाला आज सेवानिवृत्तीच्या निमित्ताने आपण निरोप देत आहोत. तरी पाटील साहेब यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी विजय पाटील, उपकार्यकारी अभियंता, नाशिक येथे सध्या इथून रिटायर होत आहे. तर मी माझ्या जीवनामध्ये 35 वर्ष वेगवेगळ्या पॉवर स्टेशनला कामं केली. विविध ठिकाणी काम केल्याच्या ठिकाणी मला अनेक लोकांचं मला सहकार्य लाभलं. माझे अनेक वरिष्ठ लोकांचं मला मार्गदर्शन लाभलं. माझ्या कलिगचं सहकार्य लाभलं. खूप मित्रमंडळी जमा झाली आणि ह्या सर्व काळामध्ये काही लोकांनी ज्यांना मी गुरुस्थानी मानतो असे काही लोक होते. त्यांचं मी आजच्या दिवशी आभार मानतो की ज्यांच्यामुळं मी घडलो. आणि ह्यामध्ये सर्वप्रथम मी माझ्या आईवडिलांचा पण ऋणी आहे की ज्यांनी
मला शिकवलं आणि माझ्या पायावर उभं केलं. मला इंजिनियर बनवलं. आपल्या औष्णिक विद्युत केंद्राचे, नाशिकच्या औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता डॉक्टर श्री भूषण शिंदे सर यांचे मी आभार मानतो. तर ह्या आजच्या दिवशी मी सगळ्यांचे ऋणी आहे आणि ह्या सर्व्हिसमुळं माझ्या जीवनामध्ये स्थैर्य आलं. सगळ्यांचे मी आभार मानतो. मी आजच्या दिवशी माझ्या पत्नीचे मी आभार मानतो की जिने पूर्ण लग्नानंतर जी 34 वर्ष आहे त्यामध्ये मला खूप साथ संगत दिली. मी पूर्ण 34 वर्ष शिफ्टमध्ये सेवा केल्यामुळे ते शिफ्टमध्ये टिफिन वगैरे देणे, वेळेवर सर्व काम करणे, बॅकग्राऊंडमध्ये सर्व नातेवाईकांची काळजी घेणे, मुलांचे शिक्षण वगैरे त्यांचे, तर तिचा याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. कारण मी थोडा वर्कहोलिक असल्यामुळे जास्त ते घरातलं काम तिला जास्त बघावं लागत होतं. तर आजच्या दिवशी मी तिचे खूप खूप आभार मानतो आणि मी त्याबद्दल तिचा ऋणी राहील. धन्यवाद. आपले पुढील सेवानिवृत्त होणारे कर्मचारी श्री ब्रिजलाल भीमराव बागुल, प्रभारक श्रेणी 1. श्री बागुल यांचा जन्म 1 जून 1968 रोजी साक्री, जिल्हा धुळे येथे झाला. त्यांनी प्राथमिक शिक्षण आश्रमशाळा सिंदखेडा येथून पूर्ण केले, तर माध्यमिक शिक्षण वनवासी विद्यालय चिचपाडा नवापूर येथून पूर्ण केले. पुढे त्यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धुळे येथून इलेक्ट्रिकल विषयात औद्योगिक शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर सातपूर MIDC येथील स्कायलाइट कंपनीमध्ये अप्रेंटिसशिप देखील यशस्वीरित्या पूर्ण केली. सन 1990 त्यांना तत्कालीन MSCB बोर्डामध्ये नोकरीची संधी मिळाली आणि त्यांच्या सेवा प्रवासाची सुरुवात झाली. प्रारंभी त्यांची नियुक्ती परळी औष्णिक विद्युत केंद्र येथे 210 मेगावॅट संचांमध्ये झाली. 2 वर्षे तेथे उत्कृष्ट सेवा दिल्यानंतर कोयना जलविद्युत केंद्र येथे त्यांची बदली झाली. कोयना येथे कार्यरत असताना त्यांना तंत्रज्ञ 2 या पदावर बढती देखील मिळाली. 17 वर्ष त्यांनी टेस्टिंग विभागात अत्यंत प्रामाणिकपणे आपली सेवा बजावली. यानंतर त्यांची बदली भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र येथे झाली. 500 मेगावॅट संचांमध्ये त्यांनी 12 वर्ष उल्लेखनीय सेवा दिली. सन 2019 त्यांची बदली नाशिक औष्णिक विद्युत केंद्रात झाली. येथे त्यांना प्रभारक श्रेणी 2 म्हणून बढती देण्यात आली आणि टर्बाईन बेसमेंट विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली. 1 वर्षानंतर त्यांची नियुक्ती बॉयलर बेसमेंट विभागात करण्यात आली व आज प्रभारक श्रेणी 1 म्हणून ते बॉयलर बेसमेंट येथे आपली सेवा देत आहेत. श्री बागुलजी हे आपल्या कामात अत्यंत तरबेज, जबाबदार आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. आपल्या विभागाची सखोल माहिती ठेवून वरिष्ठांना योग्य ती माहिती त्वरित पोहोचवण्याची त्यांची कार्यशैली नेहमीच कौतुकास्पद राहिलेली आहे. विभागातील कोणतीही अडचण सोडवण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात. सहकाऱ्यांशी सन्मानाने आणि प्रेमाने वागणारे बागुलसाहेब सर्वांच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण करून गेलेले आहेत. आज त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त विभागामार्फत झालेला सत्कार अनेकांच्या डोळ्यात अश्रू आणणारा ठरला. त्यांच्या व्यक्तिमत्वातील साधेपणा, कर्तव्यनिष्ठ आणि माणुसकी यामुळे ते सर्वांच्या हृदयात कायम स्मरणात राहतील. कौटुंबिक जीवनाबद्दल सांगायचे झाल्यास त्यांचे आईवडील हे शेती करत असत. सन 1992 त्यांचा विवाह सौ विजया बागुल यांच्याशी झाला. विजया मॅडम यांनीही 10वीपर्यंतचे शिक्षण घेतलेले असून महानिर्मितीतील त्यांच्या प्रदीर्घ प्रवासात विजया मॅडम यांनी मोलाची साथ दिली. कोयना, भुसावळ, नाशिक अशा विविध ठिकाणी सेवा करत असताना कुटुंबाची सर्व जबाबदारी सौ विजया मॅडम यांनी समर्थपणे सांभाळली व त्यामुळेच बागुलसाहेब निश्चिंतपणे आपली सेवा पार पाडू शकले. त्यांच्या 36 वर्षाच्या यशस्वी सेवेमध्ये विजया मॅडम यांचे योगदान तितकेच महत्त्वाचे आहे.
या दाम्पत्याला 3 अपत्ये आहेत। मोठी मुलगी प्रियंका हिने औद्योगिक प्रशिक्षणासोबत संगणक विषयातील डिप्लोमा देखील पूर्ण केलेला आहे। तिला खेमराज आणि चिराग अशी दोन गोड मुले आहेत। दुसरी मुलगी श्रद्धा हिने फायर सेफ्टी इंजिनिअरिंग व तसेच औद्योगिक प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे। तिचे पती श्री रोहित अहिरे हे सिव्हिल इंजिनियर असून पिंपळनेर येथे ते स्वतःचा कापड व्यवसाय सांभाळतात। धाकटा मुलगा शुभम याने बीटेक ॲग्रीचे शिक्षण पूर्ण केलेले असून तो पुढे MPSC या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे। श्री बागुलजी यांनी कुटुंबासमवेत वैष्णोदेवी, काशी, अयोध्या अशा अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिलेल्या आहेत। तसेच नुकतेच त्यांनी अंदमान निकोबार या बेटांची सफर देखील केलेली आहे। त्यांनी नाशिकजवळच दहिवेल येथे स्वतःचे सुंदर असे घर उभारलेले असून सेवानिवृत्तीनंतर शेतीपूरक व्यवसाय करण्याचा त्यांचा मानस आहे। महानिर्मितीमध्ये तब्बल 36 वर्ष प्रामाणिक, निष्ठावान आणि उत्कृष्ट सेवा पूर्ण करून आज श्री ब्रिजलाल भीमराव बागुल सेवानिवृत्त होत आहेत। त्यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी विजया ब्रिजलाल बागुल। आज माझे पती रिटायर होत आहेत, त्यांना माझ्याकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी ब्रिजलाल बागुल 36 वर्ष काम केले, पण माझ्या वरिष्ठाने खूप म्हणजे आम्ही सगळं आमच्या गँगच असायच्या, सगळ्यांनी मिळून व्यवस्थित काम केलं आणि वरिष्ठाकडून आज आम्हाला समजलं नसेल तर आम्ही वरिष्ठाकडून व्यवस्थित समजून घ्यायचो। आणि मी तर पूर्ण हायड्रोला, थर्मलला जेव्हा मला डिशेसचं वायरिंग होतं ते स्वतः एकटा मी काम करत होतो आणि मला जे लेबर वगैरे जे 4-5 लेबर देत होते ते म्हणजे सगळ्यांनी जर बसायचं, माझे वरिष्ठ अधिकारी वगैरे आहेत ते म्हणजे मला सगळंच खूप मानत होते, बाबा हा टेक्निशियन खूप चांगला माणूस आहे। आणि इथं नाशिकहून आल्यानंतर मी बॉयलर बेसमेंट ऑपरेशनला आलो आणि तिथं आता माझे सहकारी मित्र खूप म्हणजे चांगल्या वागल्या, चांगलं हे केलं काम करतात आणि मी पण त्यांना जर काय चुकलं वगैरे तर काय असेल तर त्यांना मी समजून सांगतो। आणि आत्ता 31/5/2026 रोजी सेवानिवृत्त होत आहे आणि सगळ्यांचे मनापासून धन्यवाद। महानिर्मिती आपल्याला मला जे सर्विस म्हणजे जे काय दिलं त्याबद्दल महानिर्मितीचे मनापासून धन्यवाद। आपले पुढील सेवानिवृत्त होणारे कर्मचारी श्री अशोक गणपत शेखरे। श्री शेखरेजी यांचा जन्म 1 जून 1968 रोजी मातेरवाडी, तालुका दिंडोरी येथे झाला। त्यांनी आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल मातेरवाडी येथून पूर्ण केले। त्यानंतर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था करंजवन, तालुका दिंडोरी येथून वेल्डर या विषयात औद्योगिक प्रशिक्षण पूर्ण केले। त्यानंतर त्यांनी MSCB कंपनीमध्ये आर्टिजन D म्हणून आपल्या सेवेला प्रारंभ केला। सन 1990 त्यांची नियुक्ती परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या कोळसा हाताळणी विभागात झाली। 1990 ते 2016 या कालावधीत त्यांनी परळी येथील कोळसा हाताळणी विभाग तसेच वाहन दुरुस्ती विभागात अत्यंत प्रामाणिकपणे सेवा बजावली। शेखरेजी यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचे झाले तर त्यांच्या विभाग प्रमुखांनी त्यांचे वर्णन एका शब्दात केलेले आहे, ते म्हणजे कामाचा माणूस। कंपनीचा फायदा कसा होईल, विभागाचे काम कमी खर्चात आणि उत्कृष्ट पद्धतीने कसे पूर्ण होईल यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असत। वाहन दुरुस्ती विभागातील अनेक अवघड कामे त्यांनी विभागीय स्तरावरच कौशल्याने पूर्ण केली। विविध प्रकारचे तांत्रिक उपाय आणि जुगाड वापरून बंद पडलेल्या गाड्या पुन्हा कार्यरत करण्याचे कौशल्य त्यांच्याकडे होते। नाशिक औष्णिक विद्युत केंद्रातील वाहन देखभाल विभागात येणाऱ्या प्रत्येक वाहनाकडे ते वैयक्तिक लक्ष देत असत। आज सेवानिवृत्तीच्या दिवशीसुद्धा अग्निशमन विभागातील वाहन दुरुस्त करून देण्याचे काम ते स्वतः करत आहेत। तसेच दवाखान्यातील ॲम्ब्युलन्सचे काम पूर्ण करायचे आहे ही काळजी त्यांच्या मनात सतत सुरू असते।
यावरूनच त्यांच्या कामावरील निष्ठेची कल्पना येते. नाशिक येथे आल्यानंतर त्यांनी काही वर्ष कोळसा हाताळणी विभागातील लोको ऑपरेटर म्हणून सेवा दिली. विशेष म्हणजे त्यांनी आपली संपूर्ण 36 वर्षाची सेवा कोणताही अपघात न होता यशस्वी पूर्ण केली. हसतमुख, मितभाषी, शांत स्वभावाचे आणि मैत्री जपणारे शेकरेजी आज सेवानिवृत्त होताना भावुक झालेले आहेत. त्यांच्या सहकाऱ्यांनाही त्यांची उणीव प्रत्येक क्षणी जाणवेल यात शंका नाही. त्यांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल सांगायचे झाले तर त्यांच्या आई गृहिणी होत्या व वडील हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. 2 भाऊ व 1 बहीण अशा कुटुंबात शेकरेजी हे सर्वात मोठे असल्याने घराची जबाबदारी त्यांच्यावर लहानपणापासूनच आली. सन 1991 मध्ये त्यांचा विवाह लोखंडेवाडी येथील सौ कल्पना मॅडम यांच्याशी झाला. कल्पना मॅडम यांनी 8वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलेले असून महानिर्मितीतील 36 वर्षाच्या शेकरे साहेबांच्या प्रवासात अतिशय मोलाची साथ दिली. आपल्या वसाहतीतील निसर्गरम्य ठिकाणी हे दाम्पत्य फिरताना नेहमी आनंदात दिसून येते. दोघांनाही निसर्गाची विशेष आवड आहे. या दाम्पत्याला 3 मुले आहेत. मोठा मुलगा अमित याने औद्योगिक प्रशिक्षण पूर्ण करून नाशिक येथे तो कार्यरत आहे. दुसरा मुलगा गणेश ह्याने BSचे शिक्षण पूर्ण करून फाईन आर्ट विषयात उत्तीर्ण झालेला आहे व तो उत्कृष्ट मूर्तिकार देखील आहे. तर धाकटा मुलगा धनंजय याने औद्योगिक प्रशिक्षण पूर्ण करून सिटीलिंक या CNG कंपनीमध्ये फिटर म्हणून तो नोकरी करत आहे. त्यांची 3 मुले विवाहित असून हे संपूर्ण कुटुंब अतिशय आनंदी आणि एकोप्याने राहणारे आहे. शेकरेजी यांना 3 नातवंडे असून आपल्या मोकळ्या वेळेत त्यांच्यासोबत खेळताना ते स्वतःही लहान मुलांप्रमाणे रमून जातात. शेकरेजी यांनी नाशिक येथे स्वतःचे घर घेतलेले असून सेवानिवृत्तीनंतर ते आपल्या कुटुंबासोबत नाशिक येथे स्थायिक होणार आहे. महानिर्मितीची तब्बल 36 वर्षाची प्रदीर्घ, प्रामाणिक आणि अपघातमुक्त सेवा पूर्ण करून आज श्री अशोक गणपत शेकरे सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना पुढील जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, माझं नाव कल्पना अशोक शेकरे. आज माझे पती 35 वर्ष सर्व्हिस पूर्ण करून सेवानिवृत्ती होत आहे. संपूर्ण कुटुंब सुखी आनंदी आहे. याचं श्रेय त्यांना जातं. यांचा स्वभाव एकदम शांत, मन मिळावू आहे. त्यांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, माझं नाव स्नेहा अंकिता केशव शेकरे. मी यांची पुतणी, खरं तर म्हटलं तर लहान मुलगी यांची. तर आज त्यांचं रिटायरमेंटची वेळ आली आहे. झालेच आहे सेवानिवृत्त. तर दोघांनाही खूप खूप शुभेच्छा त्याबद्दल. आता सेवानिवृत्त झाले तर त्यांनी पुढचा जो वेळ असेल त्यांनी तो त्यांच्यासाठी जगावा, त्यांनी त्याचा पूर्णपणे आनंद घ्यावा अशीच आमची सगळ्यांची इच्छा आहे. तरी त्या दोघांनाही त्यांच्या कुटुंबालाही खूप खूप शुभेच्छा. आपले पुढील सेवानिवृत्त होणारे कर्मचारी श्री विठ्ठल हरिभाऊ केदार, तंत्रज्ञ 1. केदारजी यांचा जन्म 1 जून 1968 रोजी अकोला, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर येथे झाला. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा अकोला येथे पूर्ण केले. तर माध्यमिक शिक्षण MN निराली हायस्कूल पाथर्डी येथून पूर्ण केले. 10वी नंतर त्यांनी त्रिलोक जैन महाविद्यालयातून 11वी व 12वीचे शिक्षण घेतले. घरच्या परिस्थितीची जाणीव ठेवून त्यांनी पुढे औद्योगिक प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आणि शेवगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वायरमन या ट्रेडमध्ये शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी अहिल्यानगर येथे महावितरण कंपनीमध्ये 2 वर्ष अप्रेंटिसशिप पूर्ण केली.
नोकरीच्या शोधात असताना त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील औरंगाबाद पेपर मिलमध्ये नोकरी मिळाली. तेथे 2 वर्षांहून अधिक काळ त्यांनी सेवा दिली. मात्र त्या नोकरीमध्ये मन न रमल्यामुळे त्यांनी आपल्या गावी स्वतःचे इलेक्ट्रिक वायरिंगचे दुकान सुरू केले. परंतु अल्पावधीतच त्यांनी तो व्यवसाय बंद करून तत्कालीन MSCB बोर्डामध्ये नोकरी स्वीकारली. सन 1994 मध्ये त्यांची नाशिक औष्णिक विद्युत केंद्रात अर्धकुशल कारागीर या पदावर सरळ सेवा भरतीद्वारे नियुक्ती झाली. काही काळ सेवेनंतर त्यांनी नागपूर येथील कोराडी ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षणही पूर्ण केले. श्री केदार यांनी त्यांची संपूर्ण सेवा कोळसा हाताळणी विभाग संच क्रमांक 3 मध्ये बजावली. विद्युत दुरुस्ती विभाग, ऑपरेशन आणि मेंटेनन्स या सर्व क्षेत्रांत त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे कार्य केले. SSL पासून सुरू झालेला हा त्यांचा प्रवास तंत्रज्ञ 1 या पदापर्यंत यशस्वीपणे पूर्ण झाला. त्यांच्या कार्यातील उल्लेखनीय योगदान सांगायचे झाल्यास सन 2017 मध्ये ढगफुटी सदृश्य पावसात कन्वे बेल्ट टेलेंट परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. अशा कठीण परिस्थितीतही त्यांनी मध्यरात्री भर पावसात विविध मोटर्सच्या साहाय्याने पाण्याला मार्ग करून दिला आणि मध्यरात्री कन्वे बेल्ट पुन्हा सुरू केला व त्यामुळे आपला संच बंद पडण्यापासून वाचला. त्यांच्या या धाडसी कार्याचे सर्वत्र कौतुक झाले. श्री केदार यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मोटार वाइंडिंगचे काम त्यांनी नेहमी विभागामार्फतच पूर्ण केले. त्यामुळे होणारा अतिरिक्त खर्च मोठ्या प्रमाणात वाचला. CHP 3 मधील सर्व मोटार मेंटेनन्स, पूल कार्ड रिप्लेसमेंट तसेच विविध क्रेन्सचे मेंटेनन्स त्यांनी स्वतः विभागीय पातळीवर पूर्ण केले. त्यामुळे औष्णिक विद्युत केंद्रावरील अतिरिक्त आर्थिक भार कमी करण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले. कंट्रोल रूममधील नियमित पॉवर सप्लाय तपासणी, पॅनल्स, डिस्प्ले बोर्ड व मॉनिटर्स सुरळीत सुरू राहावेत यासाठी सातत्याने प्रयत्न करणे तसेच संपूर्ण लाइटिंगचे वेळोवेळी सर्व्हिसिंग करणे ही त्यांची ठळक कार्यवैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत तत्कालीन मुख्य अभियंता साहेबांनी संपूर्ण विभागासमोर त्यांना रोख बक्षीस देऊन गौरविण्यात देखील आलेले आहे. ही बाब ते आजही अभिमानाने सांगतात. त्यांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल सांगायचे झाल्यास त्यांचे आईवडील शेती व्यवसाय करत होते. त्यांना 4 बहिणी व 2 भाऊ आहेत. श्री केदार यांचा विवाह 21 मे 1991 रोजी सौ मंदा मॅडम यांच्याशी झाला. सौ मंदा मॅडम यांचे शिक्षण SSC पर्यंत झालेले असून महानिर्मितीतील केदार साहेबांच्या प्रदीर्घ प्रवासात त्यांना मंदा मॅडम यांनी खंबीर अशी साथ दिली. त्यांच्या प्रेमळ आणि सामंजस्य सहकार्यामुळे श्री केदार यांनी हा 32 वर्षाचा सेवा प्रवास आनंदाने पूर्ण केला. या दाम्पत्याला 2 अपत्ये आहेत. मोठी मुलगी वर्षा हिने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेले असून ती सध्या पुणे येथील नामवंत कंपनीमध्ये कार्यरत आहे. ती विवाहित असून श्री केदारजी यांचे जावई श्रीकृष्ण लाड हे देखील अभियंता असून संभाजीनगर येथे मोठ्या कंपनीमध्ये कार्यरत आहे. श्री विठ्ठल हरिभाऊ केदार यांना एक मुलगा असून तुषार याने औद्योगिक प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे. तसेच तो पुढील स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. श्री केदारजी यांचा आज विभागामार्फत करण्यात आलेला हा अल्पसा सत्कार म्हणजे केदारजी यांच्याविषयी असलेल्या प्रेम, आदर आणि कृतज्ञतेची भावना आहे. श्री विठ्ठल हरिभाऊ केदार व सौ मंदा विठ्ठल केदार यांना महानिर्मितीतील 32 वर्षाच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवेसाठी मनपूर्वक शुभेच्छा व पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद आणि भरभराटीच्या शुभेच्छा.
नमस्कार, मी सौ मंदा विठ्ठल केदार यांची धर्मपत्नी. माझे पती सेवानिवृत्त होत आहेत. माझं व्यासपीठ म्हणजे फक्त माझी मुलं, माझे पती आणि माझं किचन हेच आहे. पण त्यांनी 32 वर्ष म्हणजे नाशिक औष्णिक विद्युत केंद्र इथे 32 वर्ष सर्व्हिस पूर्ण केली आणि चांगल्या प्रकारे केली. जसं व्यवस्थित वेळेवर ड्युटीवर जाणं, खूप मेहनत घेतली. त्यांचा स्वभाव खूप मनमिळाऊ आहे. त्यांनी घरच्यांना पण खूप सांभाळून घेतलं. त्यांच्या सर्व्हिसमध्ये मुलं उच्च शिक्षित झाली. त्यांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी तुषार केदार. आज माझे वडील सेवानिवृत्त होत आहेत, त्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा. त्यांनी त्यांच्या आयुष्यातले 32 वर्ष MECB कंपनीमध्ये कोळसा हाताळणी विभाग इथे पूर्णपणे दिलेले आहे. त्यांच्या इथून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आपले आजचे शेवटचे सेवानिवृत्त होणारे कर्मचारी श्री दहिल्या काळू गवळी चार्जमन. श्री गवळी यांचा जन्म 1 जून 1968 रोजी मचमाळ तालुका साक्री जिल्हा धुळे येथे झाला. त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आश्रमशाळा नवापूर येथून पूर्ण केले. त्यानंतर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धुळे येथून वेल्डर या विषयात औद्योगिक प्रशिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अंबड MIDC येथील JK इंजिनिअरिंग वर्क्स येथे वेल्डिंग क्षेत्रात सुमारे 5 वर्ष सेवा दिली. त्यानंतर त्यांच्या आयुष्यातील सुवर्णक्षण उजाडले आणि तत्कालीन MSCB बोर्डामध्ये 1993 रोजी अर्धकुशल कारागीर म्हणून कोराडी औष्णिक विद्युत केंद्र येथे त्यांची नियुक्ती झाली. कोराडी येथे त्यांनी 18 वर्ष प्रामाणिकपणे सेवा बजावली. विशेष म्हणजे त्यांनी संपूर्ण सेवा बॉयलर मेंटेनन्स विभागात अत्यंत निष्ठेने पार पाडली. सन 2011 मध्ये त्यांची बदली भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र येथे झाली. तेथे त्यांना चार्जमन पदावर पदोन्नती मिळाली. भुसावळ येथेही त्यांनी बॉयलर मेंटेनन्स विभागात उत्कृष्ट कार्य केले. सन 2023 मध्ये त्यांची बदली नाशिक औष्णिक विद्युत केंद्र येथे झाली. येथे सुरुवातीला त्यांनी स्लरी पंप हाऊस ऑपरेशन विभागात सेवा दिली. त्यानंतर काही काळ सेवा संचलन विभागात कार्य केले आणि सध्या HP कंट्रोल रूम येथे ते आपली सेवा बजावत आहेत. तसेच काही काळ त्यांनी CHP कंट्रोल रूममध्येही जबाबदारी सांभाळली. प्लांटमध्ये कार्यरत असताना प्रत्येक पंप, प्रत्येक मोटार व्यवस्थित कार्यरत आहे की नाही याची सातत्याने शहानिशा करताना ते नेहमी दिसून येत. कामामध्ये अत्यंत तरबेज, सहकार्यांशी मितभाषी तसेच मैत्रीला सदैव धावून येणारे व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख आहे. आज विभागामार्फत झालेला त्यांच्या सत्कारावेळी अनेकांचे डोळे पाणावले. विभागातील सर्वांनाच त्यांच्या अनुपस्थितीची उणीव प्रकर्षाने जाणवणार आहे. HP कंट्रोल विभागातील अनुभवी चार्जमन म्हणून कार्यरत असलेले सई दाहिल्या काळू गवळी हे आज 33 वर्षाच्या प्रदीर्घ व गौरवशाली सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल सांगायचे झाले तर आई आणि वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शेती करत असत. सन 1995 मध्ये त्यांचा विवाह मचमळ येथील सौ हिराबाई यांच्याशी झाला. सौ हिराबाई या गृहिणी असून यांना 2 अपत्ये आहेत. यांचे मोठे चिरंजीव जितेश यांनी BSc तसेच MSc चे शिक्षण पूर्ण केलेले असून येवला येथील नामांकित कॉलेजमध्ये ते विद्यादानाचे काम करत आहेत. ते विवाहित असून गवळीजी यांच्या सून अभियंता आहेत व गवळीजी यांचे कन्या जागृती हिने BSc फार्मसीचे शिक्षण पूर्ण करून वैद्यकीय क्षेत्रात नोकरी स्वीकारलेली आहे. सी गवळी यांनी पिंपळनेर येथे स्वतःचे घर बांधलेले असून त्यांच्या मूळ गावी मचमाळ येथे शेती देखील आहे. अशा कर्तव्यनिष्ठ, धार्मिक व स्नेही व्यक्तिमत्वाला आज आपण निरोप देत आहोत. श्री दहिल्या काळू गवळी यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य निरोगी, आनंदी व समाधानाचे जावो हीच प्रार्थना. नमस्कार, मी RS गायकवाड युनिट 5ला शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करत आहे आणि आपल्या पॉवर हाऊसमधून
आपल्याबरोबर काम करणारे कर्तव्यदक्ष असे श्री गवळी हे ॲशलरी पंप हाऊस इथे काम करत असताना वयाच्या 58 वर्षी ते सेवानिवृत्त होत आहेत. गवळी यांचं काम म्हणजे जेव्हापासून त्यांचा आणि माझा संबंध आला, अतिशय प्रामाणिकपणे आणि अतिशय जबाबदारीने त्यांनी त्यांचं काम पार पाडलेलं आहे. तर गवळी यांच्या ह्या 32 वर्षे ज्या पूर्ण त्यांनी सेवा केली, ही कोराडी पॉवर स्टेशन, भुसावळ पॉवर स्टेशन आणि शेवटी आपल्या नाशिक पॉवर स्टेशनमधून ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या ह्या पुढील सेवानिवृत्तीनंतरच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना माझ्यातर्फे, माझ्या युनिटतर्फे आणि नाशिक थर्मल पॉवर स्टेशनतर्फे मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. तसेच आज सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना माननीय मुख्य अभियंता डॉक्टर भूषण शिंदे साहेब तसेच संपूर्ण नाशिक औष्णिक विद्युत केंद्रातर्फे सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा.